हॅलो गाईस. तर मी भरपूर वर्षानंतर अक्कलकोटला आलोय आणि मी तुम्हाला गर्दी दाखवतो. बघूया ही गर्दी, मागं पण तेवढीच गर्दी आहे. भरपूर अशी गर्दी आहे इथं. आता दर्शनाला किती वेळ लागतो माहित नाही. गर्दी बघा, ही कसली गर्दी आहे. तुफान चालता पण येत नाही, एवढी गर्दी आहे. चला पुढे चला, लवकर लवकर चालत राहा. स्टँडिंगला हात जोडा, पुढे चला. दर्शनाला जाताना स्वामी समर्थ महाराज की. चला पुढे स्वामींना हात जोडा. तिथं फोटो वगैरे काढता येत होतं, सगळं बसता येत होतं, पण आता पूर्ण बंद केलंय. हे बॅरिगेड लावले साईडला, कारण की अगोदर होतं, आता नाही. काय माहित कोणत्या कारणाने. पण इथे पण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, खूप भारी. हे बघा, बाहेर एक्झिट केल्यानंतर ना एवढ्या भारी दुकान आहेत. आम्हाला एवढी गर्दी बघून असं वाटलं की भरपूर वेळ लागेल दर्शनाला, पण मला वाटतं 10 ते 15 मिनिटांमध्ये आमचं दर्शन पूर्ण झालं. फास्ट झालं एकदम, आणि एकदम प्रॉपर झालं. म्हणजे प्रसादाची लाईन बघा, फर्स्ट टाइम एवढी लाईन बघतो लांब एवढी. आता पटकन भेटत असते, पण ह्यावेळेस बघा इथे जेंट्सची लाईन आणि इकडे लेडीजची लाईन. हे बघा, आपल्या महाराजांची मूर्ती इथे एकदम भारी. आणि बघा स्वामी समर्थांची काय, इथं लता दिदी मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद. मागच्या वेळेस पण आलो त्यावेळेस एवढी गर्दी होती ना, आता पण बापरे, असं वाटतं की म्हणजे काय यात्रा वगैरे चालू, एवढी अफाट गर्दी ना की तुम्हाला मी दाखवतो. बघूया ही गर्दी, मागं पण तेवढीच गर्दी आहे. भरपूर अशी गर्दी आहे इथं. आता दर्शनाला किती वेळ लागतो माहित नाही. इकडे वाहन पार्क करायला जागा आहे, आणि बघा किती गर्दी. मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये जास्त अडथळा होते जायला. आता बघू, शूज वगैरे कुठेतरी काढायला लागतील. इथून जायला म्हणते एंट्री आहे, इथून जावं लागलं. गर्दी बघा, ही कसली गर्दी आहे. तुफान चालता पण येत नाही, एवढी गर्दी आहे. आणि तसं पण ना, यायला आणि जायला एकच मार्ग असते, मग जरा जास्तच गर्दी. आणि वन वे असतं तर मग नसतं. मग सध्या लाईन मधूनच आहे, इथून नाही आहे, बंद आहे. इथून लाईन आहे. बापरे, मध्ये गर्दी बघा तुम्ही. बाबा, मध्ये बघा गर्दी कसली. चला पुढे चला, लवकर लवकर चालत राहा. स्टँडिंगला हात जोडा, पुढे चला. दर्शनाला जाताना स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ महाराज की. चला पुढे स्वामींना हात जोडा, पुढे चालत राहा. कसली गर्दी आहे.
आई 6 गरजू. हे बघा झाडे वगैरे बांधली सगळ्यांनी इच्छापूर्तीसाठी किंवा ज्यांची इच्छा झाली पूर्ण. आणि पुढं कितीतरी म्हणजे किती 40,000 पंचमुखी रुद्राक्ष पासून ते फोटो बनवलेला आहे. तिथं फोटो वगैरे काढता येत होतं, सगळं बसता येत होतं, पण आता पूर्ण हे बंद केलंय. हे बॅरिकेड लावले साईडला, कारण की अगोदर होतं आता नाही. काय माहित कोणत्या कारणाने, पण बघूया किती भारी फोटो वाटतोय. 40,000 रुद्राक्ष, 40,000 मग पंचमुखी रुद्राक्षातून बनवलाय फोटो. इथे कोणी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, खूप भारी. हे बघा बाहेर एक्झिट केल्यानंतर ना एवढ्या भारी दुकान आहेत बघा. काही पण घेऊ शकता तुम्ही इथून. महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांच्या सगळी वस्तू तिथे भेटतात. आम्हाला एवढी गर्दी बघून असं वाटलं की भरपूर वेळ लागेल दर्शनाला, पण मला वाटतं 10 ते 15 मिनिटांमध्ये आमचं दर्शन पूर्ण झालं. फास्ट झालं एकदम, आणि एकदम प्रॉपर झालं. म्हणजे प्रॉपर म्हणजे थोडंसं लांबनं झालं, एवढं काय प्रॉपर नाही बघायला भेटलं. प्रसादाची लाईन बघा, फर्स्ट टाइम एवढी लाईन बघतो लांब एवढी. नाही तर पटकन भेटत असते, पण यावेळेस बघा इथे जेंट्सची लाईन आणि इकडे लेडीजची लाईन आहे. हे काय जण तिकडून पण झालीत ना. गेट बंद केलंय तिकडनं, पण काय झालं काय. हे बघा आपल्या महाराजांची मूर्ती इथे एकदम भारी. आणि बघा स्वामी समर्थांची किती मोठी मूर्ती इथे. सगळीकडे गर्दी, कुठंच नको ठिकाणी एवढी गर्दी. काय तर लता दिदी मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद दिलेला. आम्ही अन्नक्षेत्रामध्ये गेलो होतो प्रसाद घेण्यासाठी. तुम्ही गर्दी बघितली असाल, एवढी गर्दी होती तिथं. जवळजवळ 1-1.5 तास तर लागला असता आरामात. आणि आम्हाला इथून परत घरी जायचं बीडला, तर मग भरपूर म्हणजे बसचा प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यामुळे मग आम्ही काय थांबणार नाहीत आणि डायरेक्ट आता बाहेर एक्झिट केलं आम्ही. आता डायरेक्ट बाहेर सोलापूरला वगैरे तिकडे गेल्यानंतर काहीतरी खातो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.